सगळ्यांना नमस्कार. पुन्हा एकदा मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे हा. महालक्ष्मीचा जो व्हिडिओ तो कंटिन्यू करते, कारण की ते व्हिडिओ तसेच राहिले, शेअर करणं काही झालंच नाही. खूप धावपळ झाली आणि वेळही मिळत नव्हता म्हणून राहून गेले. दुसऱ्या दिवशी बघा चहा पाण्याची गडबड होती आणि नेहमी दरवर्षीप्रमाणे सकाळी चहाचं काम माझ्याकडेच असते. सगळ्यांना चहा बनवून देणे, गरम करून देणे. एक जण तरी गॅसजवळच लागतं, कारण की भरपूर जण पाहुणे असतात. आणि बघा दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. स्वयंपाक वगैरे झाला आणि मग घेतला पार भरायला. चेंज वगैरे केलं. दोघी पण आम्ही नवीन कोऱ्या साड्याच घालत असतो ज्या दिवशी पार भरतो किंवा मोठी आरती असते. आमच्याकडे महालक्ष्मीला जेवण म्हणतात, जेव घालतात त्या दिवशी. आणि मग घेतला पार भरायला. तर आमच्याकडे असं असतं, 16 प्रकारचे म्हणजे करावं लागतं. तसं 16 पुरणपोळी, साध्या पोळ्या, पुन्हा 16 भजे, वडे, फळं, दिवे, असं भरपूर काय असतं. मेन असते कवळ्याची भाजी, डाळ, भात, पुन्हा दह्यातल्या मिरच्या असतात. पुन्हा आमच्याकडे त्याला काय म्हणतात, ती दह्याची चटणी, त्याला काय कथली म्हणतात. आणि बघा अशा प्रकारे आम्ही दोघींनी पार भरला. दोघीच्या हातानेच भरून घेतात, बाकी कोणी म्हणजे भरत नाही, किंवा घरचे म्हणतात की दोघीच सून आहेत, दोघीच भरा. आणि पार वगैरे भरल्यानंतर दिवे गिवे लावल्यानंतर बघा असं दिसत होतं. आणि बघा हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी रात्री मी चेंज वगैरे केलं होतं, कारण साडी घालायची सवय नाही, त्याच्यामुळे झोप म्हणजे होत नाही, कम्फर्टेबल वाटत नाही. मग चेंज वगैरे केलं आणि सकाळी सगळ्यांची चहा पाण्याची गडबड किंवा पाण्याची धावपळ होते. आता खेड्यामध्ये कसं असतं माहीत आहे तुम्हाला. आणि दुसऱ्या दिवशी पण होता 200 लोकांचा स्वयंपाक. आदल्या दिवशी असतो 50-60 लोकांचा स्वयंपाक असते, घरचेच असते, जवळजवळचे आणि नातेवाईक. आणि दुसऱ्या दिवशी बराच मोठा स्वयंपाक असतो. आणि बघा म्हणून भाजीची तयारी सुरू होती. आमच्याकडे याला कवळं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच सांगा. याची भाजी असते आमच्याकडे, बरवडे किंवा वटाणे टाकतात. आणि तेच भाजीची तयारी चालू होती, चिरणं वगैरे त्याला. आणि बघा मी पण आंघोळ वगैरे केली आणि साडी वगैरे घातली, कारण की आता गाठी पाडायच्या होत्या आणि मग आरती वगैरे असते. तर आमचं चाललं आहे जायचं की नाही बघूया. तर मग इकडे गाठीची तयारी चालू आहे, गाठी पाडण्याची. तर थोड्या प्रकारचे पानं, फुलं, पुन्हा काकडी वगैरे, नारळ वगैरे, मका, अशा बरंच काही घेतात आणि असं त्याला ते गाठी पाडतात. जे धागे आपण सुतवतो त्या दिवशी धागा घेऊन. आणि मग ते गाठी वगैरे पाडल्यानंतर आरती वगैरे करतात. तर 5 जणी बसतात तिथं, 5 सुवासिनी बसतात, हळदी कुंकू वगैरे लावून ते चालू होतं. आणि बघा इकडे गुढी पाडणं चालू आहे. गुढी तुमच्याकडे पाहतात की नाही बघा. आमच्याकडे तर खूप नियमाने आणि भावाने बघतात आणि म्हणतात खरं होतं बरं, आम्ही तरी मानतो बरं. आणि मग बघा सगळं झालं आणि जेवण वगैरे आटपले, म्हणजे आमचं जेवण आटपलं, बाकीच्यांचे चालूच होते आणखी. आणि आम्हाला यांची जी ड्युटी आहे तिकडे जायचं होतं, कारण की आमची तिकीट वेटिंगवर होती. तर बघूया जाणं होते नाही तर नक्की नाही. पण आम्ही संध्याकाळचं म्हणजे 5ला वगैरे निघालो आणि आमचा प्रवास सुरू झाला. आता बघूया घरी गेल्यानंतर, म्हणजे तिकीटचं काय दुसऱ्या दिवशी कळणार होतं. आणि घरी आले आणि यांचं म्हणणं होतं की बॅग वगैरे पॅक करून ठेवू, कारण की जर कन्फर्म झाली तिकीट तर आम्हाला निघायचं दुसऱ्या दिवशीच. आणि बॅग पॅक वगैरे केली, चेंज वगैरे केली आणि ते सामान पॅकिंगची गडबड वगैरे चालू होतं. बाकीचे तर घरचे कोणी आले नव्हते, कारण की आमचं जायचं काही कन्फर्म नव्हतं. म्हणून यांनी म्हणे ठीक आहे, आम्ही दोघंच निघालो होतो. आता आमची बॅग वगैरे तिकडेच राहिली होती. तर बघूया काय होतं. जर सकाळी जर तिकीट कन्फर्म झाली तर जाऊया, नाही तर राहिलं तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.